नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी 2026 यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे भूमिती. मित्रांनो, जॉमेट्रीवरती अवघड लेव्हलचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी सर्व प्रश्न आपल्याला आकृत्यावरून सोडवायचे आहेत. आपल्याला कन्सेप्टनुसार या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. बघा, परीक्षेला कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता बघा या ठिकाणी प्रश्न काय दिले. एका त्रिकोणाच्या बाजू 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 13 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाच्या अंतर्वर्तुळाची म्हणजे इन सर्कलची त्रिज्या आपल्याला विचारलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी या आकृतीवरून समजलं असेल की एक्झॅक्ट प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाच्या आतमध्ये जो असणारा वर्तुळ तुम्हाला दिसतोय, ह्या वर्तुळाची आपल्याला विचारली मित्रांनो त्रिज्या. काढता येईल सर्वांना. या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली आहे 5, 12 आणि 13. हे या बाजूवरून आपल्याला लक्षात आलं असेल की हे पायथागोरस प्रमेयाची काय आहे तर मित्रांनो त्रिकुटे आहेत. ओके, क्लिअर झालं. मग आता हे पायथागोरसची त्रिकुटे आहे. मग यावरून आपल्याला त्रिज्या काढता येतो मित्रांनो. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. काय करायचं तर आपल्याला या ठिकाणी जी दिलेल्या बाजू आहे मित्रांनो, कर्ण व्यतिरिक्त हे आहे मित्रांनो कर्ण, सर्वांना माहिती आहे. ओके, म्हणजे काटकोनासमोरील बाजू हे कर्ण आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी दिलेली जी बाजू आहे 5 आणि 12 यांची करणार मित्रांनो बेरीज आणि त्यामधून आपण कर्ण वजा करणार. बघा, सुरुवातीला 12 ही एक बाजू आहे, त्याच्यानंतर दुसरी बाजू 5 किती होईल 17. या 17 मधून आपल्याला कर्ण वजा करायचा आहे. मग 17 मधून जर 13 वजा केले तर किती मिळते मित्रांनो 4 मिळतील. आणि त्यानंतर सर्वात शेवटची क्रिया अशी आहे की आलेल्या उत्तराला 2 ने भाग द्यायचा आहे. म्हणजेच हे 4 जे आहे तुम्ही याला व्यास म्हणू शकता. ठीक आहे. मग आपल्याला विचारली त्रिज्या. मग त्रिज्या काढण्यासाठी आपण काय करतो तर त्याला 2 ने भाग देतो व्यासला. ठीक आहे. मग 4 ला जर 2 ने भाग दिलं तर किती येईल उत्तर मित्रांनो तर 2 सेंटीमीटर येणार आहे. मग हे 2 सेंटीमीटर काय आहे तर त्रिज्या आहे. या ठिकाणी पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालंय. किती आली त्रिज्या तर 2 सेंटीमीटर एवढी त्रिज्या आली. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिले की वर्तुळाबाहेरील पी बिंदूतून वर्तुळावर काढलेली स्पर्शिका म्हणजेच टँजेंट वर्तुळाला टी बिंदूत स्पर्श करते. जर पीटी 12 सेंटीमीटर आणि एक छेदिका वर्तुळाला ए आणि बी बिंदूत छेदत असेल, जिथे पी ए बरोबर 8 सेंटीमीटर तर जीवा एबीची लांबी विचारलेली आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न दिले त्या प्रश्नानुसार आपण या ठिकाणी आकृती घेतलेली आहे. आता ही कशी आहे तर आपण या ठिकाणी कन्सेप्ट नुसार शिकूया मित्रांनो. ठीक आहे. कन्सेप्ट जर क्लिअर झाली नाही तर आपल्याला प्रश्न सोडवताच येत नाही. ओके, मग तुम्ही बघू शकता वर्तुळाबाहेरील पी बिंदूत वर्तुळावर काढलेली स्पर्शिका. आता या ठिकाणी जी वर्तुळाच्या बाहेर काढलेली जी स्पर्शिका आहे, स्पर्शिका छेदिका प्रमेय काय आहे तर ही आहे स्पर्शिका आणि या ठिकाणी आहे छेदिका. या प्रमेयाचा वापर कशा पद्धतीने केला जातो बघा. स्पर्शिका काय आहे पीटी याचा करायचा मित्रांनो वर्ग. पीटीचा वर्ग बरोबर त्याच्यानंतर छेदिकेचा करायचा गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी पीबीचा गुणाकार एपी सोबत करायचा आहे. पीबी गुणिले एपी लिहिणार. आता याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे किमती. मग पीटीचा वर्ग आहे म्हणजे पीटीची किंमत किती आहे 12. मग या ठिकाणी 12चा आपल्याला वर्ग करावा लागेल. 12चा वर्ग किती होईल 144 आणि त्याच्यानंतर एपी मधला अंतर दिले आपल्याला पीबी या ठिकाणी काढता येणार आहे. गुणिले एपी किती आहे मित्रांनो 8. ठीक आहे. आता या ठिकाणी हे 8 डाव्या साईडला जर नेलं आपण तर भागाकारामध्ये जातील. ठीक आहे. मग या 8 ने 144 ला आपण भाग देणार. बरोबर. मग भागाकार या ठिकाणी डायरेक्ट देता येतो मित्रांनो. 8 एक 8 या ठिकाणी 8 एक 8 होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी किती उरतील मित्रांनो 6 म्हणजे 64 झाले. 8 8 64 किती आले 18 बरोबर आपल्याला पीबी मिळालं. आपण या ठिकाणी काय केले 144 ला 8 ने भागलं. बरोबर. 8 एक 8 त्याच्यानंतर उरले 6 4 आले खाली 8 8 64 म्हणजे किती आलं भागाकार आलं मित्रांनो 18. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण घेतलंय. मग पीबी आपल्याला किती मिळाले पीबी मिळाले 18. बरोबर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता बीपी हे पूर्ण अंतर आहे 18 सेंटीमीटरचा. ठीक आहे. मग आपल्याला विचारले की एबी मधला अंतर किती. हे पूर्ण जर 18 असेल तर आपल्याला या ठिकाणी एबी मधला अंतर कशी काढता येईल तर एपी मधला अंतर या 18 मधून वजा करावं लागेल. बरोबर की नाही. मग बघा मित्रांनो या ठिकाणी आपण वजाबाकीची क्रिया करूया.
मग 18 मधून जर आपण 8 वजा केले तर किती शिल्लक राहतील? तर 10 शिल्लक राहतील. मग हे 10 बरोबर AB मधलं अंतर असेल. AB बरोबर 10 सेंटीमीटर. क्लिअर झालं? बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न. प्रश्न बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याची उंची किती असेल? म्हणजे या समभुज त्रिकोणाची आपल्याला उंची विचारली, एच विचारलंय. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे समभुज त्रिकोणाची भुजा हे सारख्या लांबीची असतात. म्हणजे याची तिन्ही बाजू हे समान असतात मित्रांनो, बरोबर की नाही? मग आपल्याला क्षेत्रफळ दिले, मग या क्षेत्रफळावरून आपण बाजू काढू शकतो. ओके, कुठलीही एक बाजू काढली तर या बाजूवरून आपल्याला उंची काढता येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे a चा वर्ग लिहिणार आपण. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये किमती ठेवू. बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 36 वर्गमुळात 3. मग 36 वर्गमुळात 3 आपण या ठिकाणी घेतले. बरोबर. हे इकडची जे टर्म आहे ती जशाला तशी राहतील. गुणिले a चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा. हे 4 जातील इकडे गुणाकारामध्ये म्हणजे 4 गुणिले 36 वर्गमुळात 3 आणि हे वरचे जे वर्गमुळात 3 आहे ते जातील इकडे भागाकारामध्ये. बरोबर a चा वर्ग राहतील. ठीक आहे. आता करू मित्रांनो भागाकाराची क्रिया. बघा हे वर्गमुळात 3 झाले कॅन्सल आणि या ठिकाणी a चा वर्ग आहे म्हणजे राहिलेला तो जातील वर्गमुळामध्ये. बरोबर. म्हणजे वर्गमुळामध्ये जाईल 4 गुणिले 36 बरोबर या ठिकाणी राहतील a. ठीक आहे. बघा क्रिया कशी केली ते लक्षात ठेवा. हे बघा वर्गमुळात 3 झाले कॅन्सल. मग राहिलं काय 4 गुणिले 36 आणि या ठिकाणी राहिले a चा वर्ग. मग हे वर्ग आपल्याला कॅन्सल करायचा आहे. बरोबर की नाही? हे वर्ग जर कॅन्सल करायचं असेल तर राहिलेली जी किमती आहे ते टाकावी लागेल आपल्याला वर्गमुळामध्ये. बरोबर. तेव्हा आपल्याला a ची किंमत मिळेल. a म्हणजे काय तर या ठिकाणी या समभुज त्रिकोणाची बाजू असेल. बरोबर. मग यांचा वर्गमूळ कसा करणार बघा. सुरुवातीला 4 चा वर्गमूळ केला मित्रांनो किती आहे? 4 चा वर्गमूळ येईल 2 आणि 36 चा वर्गमूळ किती येईल 6. मग 2 गुणिले 6 किती येईल? 12 बरोबर a. म्हणजे a ची किंमत किती मिळाली आपल्याला? 12. a बरोबर 12 म्हणजे एक बाजू 12 सेंटीमीटर, दुसरी बाजू 12 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू 12 सेंटीमीटर असेल. बरोबर. मग आपल्याला बाजू मिळाली. आता यावरून आपल्याला मित्रांनो त्या समभुज त्रिकोणाची उंची काढता येईल. ठीक आहे. मग समभुज त्रिकोणाची उंची कशी काढणार? तर त्यासाठी लक्षात ठेवा एक कन्सेप्ट आहे किंवा सूत्र आहे ते आपल्याला विसरायचं नाही मित्रांनो. ठीक आहे. मग बघा मी या ठिकाणी लिहून देते. समभुज त्रिकोणाची उंची. समभुज त्रिकोणाची उंची आपण काढत आहोत. मग त्यासाठी काय करायचं आहे? वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. ठीक आहे. बाजू म्हणजे a तुम्ही कन्सिडर करू शकता. आता यामध्ये तुम्हाला डायरेक्ट किमती ठेवायची आहे. मग बघा मित्रांनो वर्गमुळात 3/2 हे तर जशाला तसे राहतील. गुणिले बाजू किती काढलेली आहे आपण 12. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे. बघा b ने 6 ला भाग जातो. b एक b, b सक 12. राहिलं काय मित्रांनो तर 6 वर्गमुळात 3. म्हणजे ही आपल्याला मिळाली त्या समभुज त्रिकोणाची उंची. आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो ही खूपच मोठी प्रोसिजर या ठिकाणी झालेली आहे. परंतु मित्रांनो याला तुम्ही शॉर्टकट सुद्धा सोडवू शकले असते. तर फक्त आपल्याला हा सूत्र माहीत असायला पाहिजे होतं. मग हे शॉर्टकट कसे सोडवले असते मित्रांनो? तर आपण डायरेक्ट माइंडमध्ये कॅल्क्युलेशन केलं असता आणि या ठिकाणी आपण फास्टमध्ये हा प्रश्न सोडवू शकलो असतो. मग ते कशा पद्धतीने? आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 3/4 हे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग आपण काय केलं असतं मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं असतं. मग कशा पद्धतीने? तर बघा हे वर्गमुळात 3 झाले कॅन्सल आणि हे वर्ग कॅन्सल करायचा आहे. याचा वर्गमूळ येईल 2. 36 चा वर्गमूळ येईल किती? 6. 6 दुनी 12 म्हणजे एक बाजू आपल्याला 12 मिळाली. बघा एका स्टेपमध्ये उत्तर 12 मिळाले. त्याच्यानंतर समभुज त्रिकोणाची उंची आपल्याला काढायची आहे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे सूत्र लक्षात कसे ठेवणार? तर मित्रांनो एवढे सूत्र लक्षात आपल्याला ठेवावाच लागतो कारण भूमिती हा एक विषय असा आहे तर आपल्याला सूत्राशिवाय प्रश्न सोडवता येत नाहीत. मग याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स जरी कोणी सांगितलं असेल किंवा तुम्ही बघितले असेल तर मित्रांनो ती ट्रिक फक्त त्याच प्रश्नापुरती असणार आहे. ठीक आहे. त्या ट्रिकचा वापर तुम्ही इतर प्रश्नामध्ये करून बघा तुम्हाला उत्तर मिळणार नाही. ठीक आहे. त्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला हे असे सूत्र लक्षात ठेवायचं किंवा एखाद्या वेगळ्या वहीमध्ये किंवा पेजमध्ये तुम्ही सूत्र लिहून ठेवू शकता आणि ते रिव्हिजन म्हणून करू शकता मित्रांनो.
तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढला आणि कधीही जर बघितलं तरी तुमचं ते रिकॉल होत जाईल आणि लक्षात राहील. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जातं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ही सूत्रामध्ये आपण टाकली किंमत, तर 6 वर्गमुळात 3 हे तर आपल्याला डायरेक्ट मिळून जातं. ठीक आहे. त्यासाठी फक्त कॅल्क्युलेशनचा पोर्शन आहे आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण माइंडमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करून आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, जे की पर्याय बी मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे बघा. असेच प्रश्न परीक्षेला येतात. आता तुम्हाला सोपे प्रश्न मी या ठिकाणी शिकू शकलो असतो, परंतु त्या टाईपचे प्रश्न घेऊन काही अर्थ आहे का, तर नाही मित्रांनो. ठीक आहे. अवघड प्रश्नच आपल्याला परीक्षेला येतात, म्हणून आपण या ठिकाणी अवघड प्रश्नच घेत आहोत. आता समोरचा प्रश्न बघा. त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बीसी आहे, जिथे डी हा एबी वर आणि ई हा एसी वर बिंदू आहे. जर एडी बरोबर एक्स, डीबी बरोबर एक्स वजा 2, एई बरोबर एक्स अधिक 2 आणि ईसी बरोबर एक्स वजा 1 असेल, तर एक्सची किमान किंमत किती असेल? मित्रांनो, आपल्याला एक्सची किंमत विचारली. ओके. मग हा सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाला सोडवता आला पाहिजे. आता या ठिकाणी क्रिया कशी करणार? तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या त्रिकोणाचा ए हा पॉईंट शिरोबिंदू पकडावा लागेल. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवत असताना काय करायचं आहे, कोणती क्रिया अप्लाय करायची आहे, तर बघा. एडी भागिले डीबी, त्याच्यानंतर एई भागिले ईसी, म्हणजेच या ठिकाणी आपण लिहून घेऊ एडी भागिले डीबी यांची किंमत एई भागिले ईसी सोबत असणार आहे, म्हणजे हे बरोबर मध्ये असते मित्रांनो. ठीक आहे. इक्वल टू मध्ये असते. याचा रेशो आणि हा रेशो सारखा असतो. ठीक आहे. इक्वल टू मध्ये असतो. मग आता तुम्ही याला डायरेक्ट सोडू शकता मित्रांनो. हे बघा, एडी किती आहे, एक्स, त्याच्यानंतर डीबी किती आहे मित्रांनो, एक्स वजा 2, एक्स वजा 2 घेतलं बरोबरला बरोबर. त्याच्यानंतर एई किती आहे, एक्स अधिक 2, याच्या भागाकारामध्ये ईसी किती आहे, एक्स वजा 1. आता करणार तिरकस गुणाकार, याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. मग तिरकस गुणाकार कशी करणार बघा. एक्सचा गुणाकार एक्स वजा 1 सोबत करणार, एक्सचा गुणाकार एक्स वजा 1 सोबत केलंय बरोबर. त्याच्यानंतर एक्स वजा 2, एक्स अधिक 2 यांचा गुणाकार करणार, एक्स वजा 2 गुणाकारामध्ये एक्स अधिक 2. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल मित्रांनो, एक्सचा गुणाकार एक्स वजा 1 सोबत करत असताना एक्सचा वर्ग होईल वजा या ठिकाणी एक्स येईल बरोबर. आता बघा, हे ए अधिक बी, ए वजा बी टाईपचा दिसतो की नाही, ए वजा बी, ए अधिक बी. ठीक आहे. मग ए अधिक बी, ए वजा बी बरोबर काय होतोय, तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग होतो की नाही. ओके. मग ए चा वर्ग म्हणजे एक्स तुम्ही म्हटले, याला एक्स चा वर्ग करा वजा बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती आहे, 4. झालं. किती सोपं आहे. मग या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लिहू शकता एक्स चा वर्ग वजा 4. ठीक आहे. आता यामध्ये बघा क्रिया कोणती झाली, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे एक्स चा वर्ग आणि हे एक्स चा वर्ग डायरेक्ट कॅन्सल झाले. मग तुम्हाला एक्स बरोबर काय मिळालं मित्रांनो, तर एक्स बरोबर मिळाले 4. काय मिळालं, एक्स बरोबर 4. मग आपल्याला एक्सचीच किंमत विचारली होती, तर एक्स बरोबर किती मिळालं, 4. देखील पर्याय बी मध्ये उत्तर आहे. बरोबर की नाही. हे सोपा प्रश्न होतं, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं काय होतं, तर या ठिकाणी हे रेशो, दोन्ही बाजूचे रेशो हे कसे असतात, सारख्या प्रमाणात असतात. म्हणजे एडी भागिले डीबी करायचा, एई भागिले ईसी करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर यांचा करायचा तिरकस गुणाकार. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, ए अधिक बी आणि ए वजा बी हे काय होते, तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. ओके. मग या कन्सेप्टचा वापर करून आपण हा प्रश्न इझिली सोडवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. बघा, महत्वाचा प्रश्न आहे. एका वर्तुळाचा जीवा एका वर्तुळाची ची लांबी आहे 16 सेंटीमीटर आणि वर्तुळाच्या केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती असेल, असा प्रश्न केलाय. आकृती तुम्हाला दिसते. या आकृतीवरून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. सुरुवातीला आकृतीवरून आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. एक्झॅक्ट आपल्याला काढायचं काय आणि दिलेलं काय आहे. मग वर्तुळाचा जीवा दिले मित्रांनो 16 सेंटीमीटर. मग वर्तुळाचा जीवा 16 सेंटीमीटर म्हणजे कोणता आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ए आणि बी हे वर्तुळाचा जीवा आहे. बरोबर की नाही. वर्तुळाचा जीवा काय आहे, ए बी आहे. मग एबी मधलं अंतर किती दिले, 16. बरोबर. एबी मधलं अंतर दिले 16. तर या ठिकाणी हा डी जो दिलेला आहे, हा एबी ला समान भागामध्ये डिवाइड करतो. बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी एडी 8 सेंटीमीटर तर डीबी पण 8 सेंटीमीटर असेल. असे एकूण किती झाले, तर 16 सेंटीमीटर झाले. बरोबर की नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एडीची किंमत मिळाली आणि आपल्याला या ठिकाणी दिले की वर्तुळाच्या केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे हा जो जीवा आहे हा वर्तुळाच्या केंद्रापासून किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला त्याची उंची पण या ठिकाणी मिळाली 6 सेंटीमीटर. आता तुम्हाला वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. वर्तुळाचा व्यास म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही
याला नाव दिलं समजा वर्तुळाच्या केंद्रबिंदूला ओ. जर तुम्ही OA मधलं अंतर काढलं तर एक त्रिज्या काढली आणि याची जर दुप्पट केली तर व्यास मिळतोय. बरोबर की नाही? त्याच्या दुप्पटच करायची, व्यास मिळतोय. बघा मग आता या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं, की हा प्रश्न पायथागोरस प्रमेयानुसार आपण सोडवू शकतो. मग यामध्ये या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने, तर दिलेल्या बाजूचा करा डायरेक्ट वर्ग आणि तसा काढा वर्गमूळ. म्हणजे दिलेल्या बाजूचा करायचा वर्ग, त्यांची बेरीज करून तसा काढायचा वर्गमूळ, म्हणजे तुम्हाला काय मिळते मित्रांनो, परिणाम मिळते. बरोबर की नाही? ही सोपी टेक्निक आहे, पायथागोरसच्या प्रमेयामध्ये टाकायची पण गरज नाही. आता 8 एक बाजू आहे, 8चा केला वर्ग किती येते मित्रांनो, 64. त्याच्यानंतर दुसरी बाजू आहे 6, 6चा करायचा वर्ग किती येईल, 36. यांची करायची आता बेरीज. ठीक आहे. मग 36 आणि 64 केले तर किती येते, 100. बरोबर. त्यानंतर क्रिया करायची मित्रांनो यांची वर्गमुळाची, म्हणजे 100ला वर्गमुळामध्ये टाकलं तर किती येईल, 10. बरोबर. मग 10 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, कर्ण मिळाले. बरोबर. म्हणजे 10 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी कर्ण मिळाले. 10 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला काय मिळाले मित्रांनो, या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि या वर्तुळाची त्रिज्या मिळाली. बरोबर. मग वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. बघा, वर्तुळाची त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर. मग या वर्तुळाच्या त्रिज्येची जर आपण दुप्पट केली तर काय मिळते आपल्याला, व्यास मिळते. मग 10 गुणिले 2 केले तर 20 सेंटीमीटर हे आपल्याला मिळाले व्यास. सोपा प्रश्न होता. ठीक आहे. लक्षात ठेवा, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. तुम्ही यापूर्वी सोडवला असेल मित्रांनो अशा पद्धतीचा प्रश्न. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिले. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9/16 आहे. जर मोठ्या त्रिकोणाची परिमिती 64 सेमी असेल तर लहान त्रिकोणाची परिमिती किती असेल. बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. आता यामध्ये समजून घ्या, आपल्याला दिले क्षेत्रफळाचं गुणोत्तर. ओके. मग या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावरून आपल्याला त्या त्रिकोणाची बाजू काढता येते. काय काढता येते, बाजू. मग बाजू कशी काढतो मित्रांनो, बघा मी या ठिकाणी लिहून घेतोय की लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण. ठीक आहे. हे बघा, लहान त्रिकोण आणि त्याच्यानंतर हे आहे समजा मोठा त्रिकोण. ओके. त्यांच्या क्षेत्रफळाचं आपल्याला दिले गुणोत्तर. ठीक आहे. हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आहे, लहान त्रिकोणाचं 9 आणि मोठ्या त्रिकोणाचं आहे 16. मित्रांनो, जर आपल्याला क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं असेल आणि बाजूचे गुणोत्तर जर आपल्याला काढायचे असेल तर मित्रांनो सरळ क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा काढायचा वर्गमूळ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बाजू मिळून जातात. ठीक आहे. मग बघा, बाजू बरोबर आपण या ठिकाणी याला टाकणार वर्गमुळामध्ये. किती येईल मित्रांनो, 9चा वर्गमूळ 3 आणि 16चा वर्गमूळ येईल 4, म्हणजे बाजूचं गुणोत्तर मिळालं. आता तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मोठ्या त्रिकोणाची परिमिती 64, म्हणजे मोठ्या त्रिकोणाची परिमिती दिली 64, म्हणजे तुम्ही या ठिकाणी 4 बरोबर 64 घेऊ शकता. 4 भाग बरोबर 64 आहे, तर 1 भाग बरोबर किती, तर 16 चुक 64. बरोबर की नाही? म्हणजे 1 भाग बरोबर किती मिळाले, 64. 1 भाग बरोबर किती मिळाले मित्रांनो, 16. ठीक आहे. मग 1 भाग 16 आहे, तर लहान त्रिकोणाचे 3 भाग बरोबर किती होईल, तर 16 त्रिक 48. किती आले, 16 त्रिक 48 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी लहान त्रिकोणाची परिमिती मिळाली, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकलो असतो मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि IMP प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय दिले. एका चक्रीय चौकोनात कोण ए दिले 2x अधिक 4 अंश आणि कोण सी दिले मित्रांनो 4x वजा 10, तर ए चे माप किती. म्हणजे या ठिकाणी हे बघा, ए, बी आणि सी, डी घेतले आपण. आपल्याला ए आणि सी चं माप दिलेलं आहे. आता या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे समकोन, म्हणजे हे जे बघा समोरासमोरील कोण आहे ते कसे असतात मित्रांनो, तर एकमेकाशी पूरक असतात. म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज असते 180 अंश. हे सर्वांना माहिती आहे. मग या दोन कोणाची आपल्याला करायची बेरीज. बघा, 2x अधिक 4 अधिक 4x वजा 10 बरोबर किती येईल, 180 अंश. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला करायची आहे बेरीज. बघा मित्रांनो, हे 2x आणि 4x यांची बेरीज केली तर किती येईल, 6x. आता यानंतर वजा 10 अधिक 4 बरोबर किती येईल, वजा 6 बरोबर 180 अंश. ठीक आहे. आता या वजा 6 ला उजव्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे 6 जशाला तसे 180 आणि हे अधिक 6 किती झाले, 186. आता या 186 ला आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे, म्हणजेच मित्रांनो x ची किंमत मिळून जाते. ठीक आहे. बघा, 186 ला आपण 6 ने भाग देणार आहोत. ठीक आहे. 6 त्रिक 18 उरलेले 6 खाली आले, 6 1 6, म्हणजे किती आले मित्रांनो, तर 31 आपल्याला या ठिकाणी भागाकार मिळाले, म्हणजेच x ची किंमत मिळाली 31. x ची किंमत किती मिळाली, 31. आणि आपल्याला विचारले की कोण ए चं माप आपल्याला विचारलेलं आहे. 2x अधिक 4 हे कोण ए चं माप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग याच्यामध्ये x ची किंमत आपल्याला टाकावी लागेल. बरोबर.
मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ कोण ए बरोबर किती दिले 2x अधिक 4. ठीक आहे. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 2 जशाला तसे गुणिले 100 किंमत 31 अधिक 4 लिहावं लागेल. यानंतर बघा 2 गुणिले 31 केले तर किती होईल 62 अधिक 4. 62 मध्ये 4 मिळवले तर किती 66 अंश हे कोण ए चं माप आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. किती अंश 66 अंश. बघू शकता पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही शॉर्टकट सुद्धा सोडवू शकले असते. आता ते कशा पद्धतीने तर माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करून तुम्ही कमी वेळेत सुद्धा हा प्रश्न सोडवू शकले असते. एवढी प्रोसिजर करायची गरज नव्हती, एवढी मांडणी पण करायची गरज नव्हती. मग ते कशा पद्धतीने आता तुम्हाला माहिती आहे या दोघांची बेरीज 180 अंश असते. मग हे 10 वजा 4 सॉरी वजा 10 अधिक 4 म्हणजे 6 आले. या ठिकाणी 186 होईल. दुसऱ्या साईडला नेल्यानंतर 186 2x आणि 4x 6x 6 1 6 6 3 18 31 आले. ठीक आहे. म्हणजे 100 किंमत तुम्हाला 31 मिळाली. याच्यामध्ये डायरेक्ट 31 ठेवायची. मग 31 चे गेले दुप्पट 62 आणि त्यामध्ये 4 मिळवले. झाले 66. बघा किती फास्ट या प्रश्नाला सोडवू शकलो असतो. फक्त आपल्याला महत्वाचं काय आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर समोरचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो आणि सोपा प्रश्न आहे. दोन वर्तुळे एकमेकांना बाह्य स्पर्श करतात. म्हणजे अशा पद्धतीने दोन वर्तुळे हे एकमेकांना कसे बाह्य स्पर्श करतात. त्यांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आहेत. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या हे किती असेल 4 सेंटीमीटर आणि या वर्तुळाची त्रिज्या असेल 9 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यांच्या थेट समाईक स्पर्शिकेची एक लांबी किती असा प्रश्न केलाय. म्हणजे या ठिकाणी समाईक स्पर्शिकेची आपल्याला विचारली लांबी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकता. बघा ही स्पर्शिका असेल. ठीक आहे. आपल्याला याच्यामधला अंतर विचारले. मग आता या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने बघा मित्रांनो शॉर्टकट आहे. तुम्हाला जर या टाईपचा प्रश्न परीक्षेला विचारलं तर तुम्ही या पद्धतीनुसार सोडवू शकता मित्रांनो. ठीक आहे. ही पद्धत लक्षात ठेवायची. आपल्याला विचारली मित्रांनो लांबी. बरोबर. मग लांबी काढायची तर काय करायचं लांबी बरोबर 2 वर्गमुळामध्ये पहिली त्रिज्या गुणिले दुसरी त्रिज्या करायचं आहे. डायरेक्ट उत्तर मिळून जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे. मग हे दोन जशाला तसे असतील तर या वर्गमुळामध्ये R1 या ठिकाणी तुम्ही 9 किंवा 4 घेऊ शकता. या ठिकाणी या R1 याला नाव देऊ आणि R2 याला देऊ. ठीक आहे. R1 बरोबर 9 लिहिले गुणाकारामध्ये R2 लिहिले 4. ठीक आहे. आता बघा मित्रांनो यांचा करायचा आपल्याला वर्गमूळ म्हणजे 2 गुणिले 9चा वर्गमूळ 3 आणि 4चा वर्गमूळ किती आहे 2. आता सरळ यांचा करायचा गुणाकार. ठीक आहे. 2 6 6 2 12. बघा लांबी किती मिळाली 12. आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये आहे. ठीक आहे. 12 सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी समाईक स्पर्शिकेची काय मिळाली लांबी मिळाली. ठीक आहे. सोपं आहे. लक्षात ठेवा ही टेक्निक आपल्याला विसरायची नाही. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे. एका नियमित अष्टकोनाच्या प्रत्येक अंतकोनाचे माप किती असेल म्हणजे प्रत्येक अंतकोनाचे माप आपल्याला विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी दिलेला आहे अष्टकोन हे बहुभुजाकृतीवरचा प्रश्न आहे. मग आता मित्रांनो या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत तुम्हाला सूत्र वापरायचं नाही. बघा अष्टकोन पंचकोन षटकोन या अशा वरती जर प्रश्न परीक्षेला आलं तर तुम्हाला हीच पद्धत अप्लाय करायची आहे. बघा काय आहे अष्टकोन आहे तर यामध्ये किती कोण असतील 8 कोण असतील. अष्टकोन मध्ये 8 कोण षटकोनामध्ये 6 कोण पंचकोनामध्ये 5 कोण असतात हे सर्वांना माहिती आहे. मग अष्टकोन आहे तर प्रत्येक बहुभुजाकृतीमधून आपल्याला 2 वजा करायचा म्हणजे षटकोन असेल तर 6 मधून 2 वजा करा. पंचकोन दिलेला असेल तर 5 मधून 2 वजा करा. अष्टकोन दिलेला आहे तर या 8 मधून 2 वजा करायचे म्हणजे उरतील किती किती मित्रांनो 6 उरतील. ठीक आहे. 8 मधून जर 2 वजा केले तर 6 उरले. मग या 6 ला 180 न गुणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळी 180 नच गुणायचं आहे. ठीक आहे. मग 6 गुणिले 180 केले तर किती येईल उत्तर याचा गुणाकार येईल मित्रांनो 1080. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अष्टकोनाचे एकूण माप मिळाले किती 1080. बरोबर. पण आपल्याला प्रश्न केले की प्रत्येक अंतकोनाचे माप किती. मग अष्टकोनाला किती कोण असतात 8. सरळ या ठिकाणी काय करायचं आहे 1080 ला 8 ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे. एकूण कोणाने भाग द्यायचा आहे. मग भागाकार करू बघा 1080 ला 8 ने भाग देऊ. सोपा प्रश्न आहे बघा. 8 एक 8 उरले 2 8 आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 त्रिक 24 उरले मित्रांनो 4 वरचा शून्य खाली आला. 8 45 किती आले 135 अंश. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार किती मिळाले 135 अंश. म्हणजे हे प्रत्येकी अंतकोनाचे माप असणार आहे त्या अष्टकोनाचं. बघा पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. ही पद्धत लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा सर्वात अवघड प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे बघा काय दिले. एका शंकूची उंची आणि त्रिज्या दोन्ही दुप्पट केल्यास त्याचे घनफळ मूळ घनफळाच्या किती पट होईल असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो.
मग शंकूचे घनफळ याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. आपण भरपूर वेळा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न किंवा शंकूवर आधारित प्रश्न घेतलेला आहे. मग मित्रांनो, शंकूचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, हे घनफळ काढण्याचं सूत्र आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये दिले की उंची आणि त्रिज्या दोन्ही दुप्पट केल्यास, म्हणजे मूळ उंची एच असेल तर आपल्याला दुप्पट 2h घ्यावं लागेल. मूळ त्रिज्या आर असेल तर आपल्याला त्रिज्या 2r घ्यावं लागेल. बरोबर की नाही? मग आता हे डायरेक्ट आपल्याला सूत्रामध्ये टाकायचं आहे. बघा, या ठिकाणी उत्तर मिळून जातं. ठीक आहे. मग शंकूचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. याच्यामध्ये किमती टाकायचं. बघा, 1/3 हे जशाला तशी राहतील, पाय पण जशाला तशी, आर ची किंमत 2r चा वर्ग होईल, गुणिले h ची किंमत 2h आहे. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे प्रश्नानुसार. आता पुढची क्रिया काय असेल तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 1/3 जशाला तशी लिहिणार, पाय जशाला तशी, 2r चा वर्ग आहे. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी 2 चा वर्ग केला 9, 2 चा वर्ग केला 4 आणि या ठिकाणी r चा वर्ग जशाला तशी आणि गुणिले 2h पण जशाला तसे राहतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, दिलेल्या संख्येचा आपण करणार गुणाकार. 4 गुणिले 2 केले, 4 2 8. आता राहिलेलं लिहा जशाला तशी. 1/3 पाय जशाला तशी, हे आर स्क्वेअर आणि त्याच्यानंतर उरला एच. आता तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल की हा जो मूळ घनफळ आहे, हा मूळ घनफळ आहे शंकूचा. ठीक आहे, शंकूचे मूळ घनमूळ आहे, घनफळ आहे. बरोबर. मग याची किती पट झाली? तर याची 8 पट झाली असे दिसते की नाही तुम्हाला? मूळ घनफळाची किती पट झाली? 8 पट झाली. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचे असतील तर मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. आणि सोबतच तुम्हाला जर या क्लासेसची PDF हवी असेल तर मित्रांनो, आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण ही PDF प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आपण दररोज आपल्या या YouTube चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत. त्यासाठी फक्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.